बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे, म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा। आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, ज्या माणसाला तुमचा फायदा होतो असतो तो तुमची स्तुती म्हणजे तारीफ करतो व चांगले म्हणतो, पण ज्याला तुमची अडचण होते तो मात्र वाईट म्हणत असतो। बांधवांनो, ज्या माणसाला तुमचा फायदा होत असतो तो तुमची स्तुती करतो व तुमची तारीफ सुद्धा करतो। तुमचं चुको काही असो ती तुमची तारीफ करत असतो। मात्र ज्या माणसाला तुमची अडचण होत आहे आणि ज्याच्यासाठी तुम्ही फायदे ठरत ना फायदेमंद ठरत ना, तो मात्र तुम्हाला वाईट म्हणत असतो। बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावात एका माणसाला 2 सुना होत्या। तो दोन्ही सुनाची काही काम केलं असं केलं तर तारीफ करायचा, म्हणजे कामधंद्यात तारीफ करायचा, चांगलं काम केलं तर तारीफ करायचा। दोन्ही सुनाने कोण भांडे घासो कोण काही करू असं घरातले वेगवेगळे कामं जे करायचं तर त्याचं तारीफ करायचा, तारीफ करत असे असं तो काम करत असे। आणि काम करत असतात लोक त्याची तारीफ करायचा। आणि दुसरा मात्र त्याची बायको मात्र एकटीच तारीफ करायची, कारण एक तिच्या जवळची होती, एक मात्र लांबची होती, म्हणजे एक तिच्या नात्यातली होती आणि दुसरी मात्र लांबची होती। ती जी नात्यातली होती तिची तारीफ करायची जास्त आणि जी लांबची होती तिची तारीफ करत तशी, ती अशी दुधाभाव करायची। असे दिवसामागून दिवस गेले, ती तारीफ करत असे। याच्यामुळं या दोघींमध्ये जिची ती तारीफ करत नसे तिच्या आणि सासूचे भांडणं व्हायचे, एकमेकीचे व्हायचे, एकमेकीच्या नवऱ्याला सांगायचे भांडणं व्हायचे, कधी भांडणं मिटवायचे। परंतु एक दिवस ते भांडणं एवढे एकोपाला गेले की ती माहेरी राहायला गेली आणि माहेरी राहून तिनं याच्यावर ती माहेरी राहायला गेली आणि हे झाले, म्हणजे भांडणं होऊन एवढे हे झालं, लांब झाली। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिनींनो एवढंच की या भांडणांनी कोणाचंच भलं होत नसतं, म्हणून वाट टाळा आणि माणसं जोडा। तेव्हाच ज्यानं चांगलं काम करत असेल त्याची तारीफ करा आणि ज्यानं वाईट केलं असेल त्याला वाईट सांगा, म्हणजे त्याच्यात तो सुधारणा करून प्रगती करेल। तेव्हाच माणसाची स्वतःची, कुटुंबाची आणि समाज सुद्धा प्रगती होऊ शकतं। एवढंच होतं की मला सांगा बंधू, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा, म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। एवढी ठिकाणी मला सांगायचं। धन्यवाद पुन्हा केल्याबद्दल।